शेतकरी बांधवांनो, आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता आज थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा कार्यक्रम राबवण्यात आला आहे। एका क्लिकवर हा निधी शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा करण्यात आला असून यासाठी राज्य सरकारकडून 2000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र राज्यातील सुमारे 93 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये प्रत्येकी 2000 रुपये आज जमा होत आहेत। हा निधी थेट बँक खात्यात जमा होत असून कोणताही मध्यस्थ नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या निर्णयाची अधिकृत घोषणा केली आहे। खूप दिवसांपासून शेतकरी बांधव नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याची वाट पाहत होते, मात्र काही कारणांमुळे हा हप्ता उशिरा येत होता। आता हिवाळी अधिवेशन सुरू असताना सरकारने अधिवेशनातूनच बटण दाबून हा निधी थेट खात्यांमध्ये जमा करण्यास सुरुवात केली आहे। शेतकरी बांधवांनो, येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या। पीएम किसान योजना ही केंद्र सरकारची योजना आहे, तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारची योजना आहे। दोन्ही योजना स्वतंत्र आहेत, पण पात्रतेचा आधार जवळपास समान आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले आहे की ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता म्हणजे 2000 रुपये जमा झालेला आहे, त्यांच्याच याद्या बँकांना देण्यात आल्या आहेत। त्यामुळे अशाच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होत आहे। हा निधी सर्व शेतकऱ्यांना एकाच वेळी मिळणार नाही। वितरण प्रक्रिया 2 टप्प्यांमध्ये होणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 14 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि 12 निवडक बँकांमार्फत पैसे वितरित करण्यात येत आहेत। मागील वेळेस काही बँकांमध्ये विलंब झाला होता, IFSC कोडच्या अडचणी होत्या, तसेच काही बँकांचे विलीनीकरण झाल्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता। त्यामुळे यावेळी सरकारने फक्त 12 विश्वासार्ह बँका निवडल्या आहेत, ज्यामध्ये पैसे झटपट जमा होतील। आज पहिल्या टप्प्यात खालील 14 जिल्ह्यांमध्ये निधी जमा होत आहे: छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, जळगाव, नंदुरबार, नांदेड, बीड, बुलढाणा, लातूर, जालना, परभणी, यवतमाळ, धाराशिव, पुणे, अकोला। जर तुम्ही या जिल्ह्यांपैकी कुठल्याही जिल्ह्यातील असाल आणि पात्र असाल तर आज तुमच्या खात्यात पैसे येण्याची पूर्ण शक्यता आहे। निधी जमा होणाऱ्या 12 बँका पुढील प्रमाणे आहेत: स्टेट बँक ऑफ इंडिया SBI, बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, पोस्ट ऑफिस बँक, HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, इंडियन बँक, येस बँक, इतर निवडक राष्ट्रीयकृत बँका। शेतकरी बांधवांनो, अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका। सरकारने स्पष्ट सांगितले आहे की या हप्त्यात 4000 किंवा 6000 नाही तर फक्त 2000 रुपयेच मिळणार आहेत। पात्रतेबाबत महत्त्वाचे मुद्दे: वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे। मोठ्या प्रमाणात जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही। फार्मर ID कार्ड असणे आवश्यक आहे। पीएम किसानचा 21वा हप्ता मिळालेला असणे गरजेचे आहे। जर आज तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील तर काळजी करू नका, पुढील अर्धा ते 1 तासाच्या आत किंवा पुढील टप्प्यात निधी जमा होऊ शकतो। शेतकरी बांधवांनो, सरकारकडून अधिकृतपणे निधी सोडण्यात आलेला आहे, त्यामुळे संयम ठेवा, खातं तपासा आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। अशाच महत्त्वाच्या, अचूक आणि खात्रीशीर शेतकरी विषयक अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल वर सेट करा। धन्यवाद।